काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय। संग्राम थोपटे भाजपात आता प्रवेश करणार आहेत। माझ्यावर पक्षाकडून अन्याय झाला असं थोपटे यांचं म्हणणं आहे। महत्त्वाची अपडेट, काँग्रेसला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। संग्राम थोपटे हे भाजपात लवकरच पक्ष प्रवेश करतील, त्यामुळे काँग्रेसला हा एक मोठा धक्का। माझ्यावर अन्याय झाला असंही त्यांचं म्हणणं होतं। अनेक दिवसांपासून खरं तर ते नाराज असल्याची चर्चा सुद्धा होती। बहुतांश आमदारांचं सुद्धा मनोगत मत माझ्याबद्दल होतं, यांना अन्याय झाला, यांना संधी मिळाली पाहिजे। परंतु त्याही निवडणुकीमध्ये संधी मिळाली नाही। किंबहुना एवढं मोठं संविधानिक पद जे जवळपास वर्षाहून अधिक काळ त्या ठिकाणी रिक्त राहिलं। परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एका कुटुंबामध्ये वावरलो। काँग्रेस पक्षामध्ये आज मी गेल्या अनेक वर्ष काम केलंय, माझ्या वडिलांनी काम केलंय। खरं तर दुःख वाटतंयच निश्चितच, परंतु शेवटी आता तालुक्याचं भवितव्य असेल, तालुक्यातील असणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीकरता असेल, विकास कामाच्या सोडवणुकीकरता असेल, हा निर्णय आता आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। ज्या माणसांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, संग्राम थोपटे साहेबांचं नुकसान केलं, काँग्रेसचं नुकसान केलं, अशा देवेंद्र फडणवीसांच्या कुठल्याही त्यांनी झाशामध्ये येऊ नये ही माझी नम्रतेची एक व्यक्तिगत स्वरूपाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। त्यांनी असा आत्मघातकी आणि चुकीचा संदेश देईल असा निर्णय घेऊ नये ही माझी त्यांच्याकडून त्यांना माझी विनंती वजा सूचना आहे। एक तर संग्रामदादांचा आज मेळावा आहे, मेळावा तर उद्या आपण कशाला ठरवायचं, त्यांनी काय ठरवलंय त्यांचा निर्णय येऊ द्या, त्यांचा निर्णय आल्यावर मी कॉमेंट करेन।